नातेसंबंधामध्ये सर्वाधिक प्रेम आणि माया आई वडिलांची असते असं म्हटलं जात आहे। पण जेव्हा हेच आई वडील आपल्या पोटच्या गोळ्यासाठी मरणाची मागणी करतात तेव्हा त्यांच्या मागची वेदना कल्पना करणे ही कठीण होत आहे। दिल्लीतील हरीश राणा या तरुणाच्या पालकांनी सर्वोच्च न्यायालयाकडे आपल्या मुलांसाठी इच्छा मरणाची परवानगी मागितली आहे। गेल्या अनेक वर्षापासून अंथरुणाला खिळलेल्या आपल्या मुलाचा त्रास आता पालकांना पाहत नाहीये। नेमकं काय आहे हे प्रकरण आणि भारतात इच्छा मरणाबाबत काय सांगतोय कायदा, पाहूया हा विशेष रिपोर्ट। हे प्रकरण आहे 32 वर्षीय हरीश राणा यांचं। 2013 मध्ये म्हणजेच तब्बल 12 वर्षापूर्वी हरीश एका इमारतीच्या 4थ्या मजल्यावरून पडला होता। या भीषण अपघातात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि तेव्हापासून ते PVS म्हणजेच एका प्रकारच्या कोमात आहे। गेल्या 12 वर्षापासून हरीश हालचाल करू शकत नाही, बोलू शकत नाही आणि त्यांना अन्नासाठी फीडिंग ट्यूबवर अवलंबून राहावं लागतंय। हरीश यांच्या पालकांनी या 12 वर्षात आपल्या मुलाला वाचवण्यासाठी सर्व प्रयत्न केले, मात्र डॉक्टरांच्या मते त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्याची शक्यता आता धूसर झाली आहे। वयोवृद्ध होत चाललेल्या पालकांना आता आपल्या पश्चात मुलाची काळजी कोण घेणार आणि त्याला होत असलेल्या मरण यातना कशा थांबणार या विवंचनेने ग्रासलेत। म्हणूनच मुलाला या वेदनेतून कायमची मुक्ती मिळावी या भावनेतून त्यांनी न्यायालयाचं दार ठोठावलंय। भारतात इच्छा मरण हा विषय अत्यंत संवेदनशील आहे। 2018 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निकाल देताना पॅसिव्ह यूथनेशिया म्हणजेच निष्क्रिय इच्छा मरणाला कायदेशीर मान्यता दिली। काय आहे निष्क्रिय इच्छा मरण? जेव्हा एखादा रुग्ण बरा होण्याची कोणतीही शक्यता नसते आणि तो केवळ व्हेंटिलेटरवर किंवा कृत्रिम उपकरणाच्या आधारे जिवंत असतो, तेव्हा त्याचं लाईफ सपोर्ट म्हणजेच जीवनरक्षक प्रणाली काढून घेण्याची परवानगी दिली जाऊ शकते। प्रक्रिया अशी आहे, यासाठी जिल्हा दंडाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली वैद्यकीय मंडळाची स्थापना केली जाते। हे मंडळ रुग्णाची तपासणी करते आणि जर सुधारण्याची शून्य शक्यता असेल तरच न्यायालयाच्या देखरेखीखाली पुढील निर्णय घेतला जातोय। हरीश राणा यांच्या प्रकरणात पालकांनी हीच मागणी केली आहे की त्यांच्या मुलाची फीडिंग ट्यूब म्हणजेच अन्न देणारी नळी काढून घ्यावी, मात्र उच्च न्यायालयाने यापूर्वी ही मागणी फेटाळली होती, कारण हरीश हे कोणत्याही बाह्य जीवनरक्षक प्रणालीवर म्हणजेच व्हेंटिलेटरवर नाहीत, ते नैसर्गिकरित्या श्वास घेत आहेत। आता हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचलं असून न्यायालय जगण्याच्या अधिकारासोबतच सन्मानाने मरणाच्या अधिकारावर काय भाष्य करते याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय। इच्छा मरणाची ही मागणी केवळ एक कुटुंबाची तक्रार नाही, तर ती एका व्यवस्थेसमोर उभ्या राहिलेल्या मानवी प्रश्न आहे। कायद्याच्या चौकटीत राहून एका आई-वडिलांच्या भावनांना न्याय कसा मिळणार हे येणारं काळच ठरेल। हरीश राणा यांच्या या प्रकरणाने पुन्हा एकदा मरण सुसह्य असावं की नसावं या चर्चेला आता वाचा फुटली। परमात्मा का धन्यवाद करता हूँ, जो हम करने जा रहे वो हुआ है, वो हम चाहते थे। ऐसे ही हमें न्यायाधीश टकरे जिन्होंने वो जजमेंट दी। 3 साल हो गए लड़ाई लड़ते हुए। कौन माता पिता अपना चाहता है कि अपने बेटे को ऐसे करे, परंतु हम चाहते कि जनहित में ऐसे पता नहीं हरीश जैसे कितने लोग पड़े हैं, उनका भी कल्याण हो। तो इसलिए ये मामला जो है चलता गया हाई कोर्ट से सुप्रीम कोर्ट में दोबारा अपील करी और आज हमें सफलता मिली है। तो इसका ऐसा है कि अब ये मीडिया में वहाँ एम्स में ले जाया जाएगा, तो उसके लिए हम डिस्कस कर लेंगे। सर शाम को बेटा भी आएगा, हमारी मैडम है जो इसकी सेवा करती हैं दिन रात। आज 12.5 साल हो गए। बीमार नहीं है, ये बच्चा सिविल इंजीनियरिंग कर रहा था और टॉपर था CU का, 2 कंपटीशन जीत चुका था, तीसरा जीतना था इसने पंजाब यूनिवर्सिटी में।